मॉर्निंग मित्रांनो, मी मोनाली आणि मॅप्स लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझा बर्थडे आहे, आज 30 डिसेंबर आहे आणि आज आम्ही निघालोय नाशिकला। ॲक्च्युली बर्थडेसाठी नाही चाललोय, आम्ही केळवणसाठी चाललोय। तर सकाळी सकाळी आम्ही निघालोय, म्हणजे जवळपास 7 वाजलेत, पण तरी अंधार आहे। तर चला मग माझ्यासोबत नाशिकला तुम्ही पण। आम्ही आता रस्त्यात मस्त कॉफी ब्रेक घेतलेला आहे उपसरपंच चहाच्या इथे आणि मस्त कॉफी एन्जॉय करतोय। चहा प्यायची इच्छा नव्हती आज आमची, नाही का। मस्त कॉफी घेतलेली आहे आणि आहो इथे बसले। हॅलो करा। हा, थोडासा थंडीचा थंडावा घालवायसाठी थंडी घालवण्यासाठी बसलोय आम्ही इथे। नाशिकला पोहोचल्यानंतर आम्ही दिवसभर शॉपिंग करत फिरलो। शॉपिंग झाली आणि मग इव्हिनिंगला सगळ्यांनी मिळून माझा मस्त बर्थडे सेलिब्रेट केला। प्रत्येकाकडे आला का मामा? दाखव, खाऊ नको नुसता। मामाची रिकामी वाटी बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही सगळं आवरलं आणि त्यानंतर मग माझी मामी आणि मावशी हे लोक पुरणपोळी करत बसले। तर ही माझी उज्ज्वला मामी आहे, जी पुरणपोळ्या करते। ती खूप सुंदर मांडे करते। आता बघा तिचे स्किल्स किती भारी, किती छान पोळ्या फिरवते ती हातावर। कसं करता लागतं बुरु करत म्हणे। बुर्र करच म्हणा। मग आम्ही काय बी कॉमेंट करत बसते, नाही का। इथे झालंय मस्त पोळ्या। मामी टेन्शन म्हणतो ना बाई, टेन्शन नाही, डायरेक्ट पुरणपोळ्या करणाऱ्यांचं तेच असतं बरं का। आमच्या आईंचं बी तसंच होऊन जातं, जर पोळी नीट आली नाही। उज्ज्वला मामी पोळ्या करत होती आणि पूनम मामी पुरण गाळून देत होती आणि माझी मम्मी आणि मावशी दोघं पोळ्यांच्या घड्या करत होत्या। पण थोड्या व्यवस्थित जमले, नाही का। उज्ज्वला मामी लगेच मजाक करायची त्यांची, बघा कशी बोलते त्यांना। तू आखूच नको ना, मग तू काही गरज नाही। कोण वागायला तू आमना मागे लागे रे एवढा दर्शन आपण काय करीत नाही ना आपले। तर आम्हाला थोडीशी वा पण कर वा 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 ए बरं बिचारी थोडी। मग आता काय काय करू बरं मी? नाही एक मी असे सगळे एकत्र आले का यांच्या अशाच मजाक मस्ती चालत असतात आणि माझी गुड्डी मावशी सर्वात जास्त मजाक करते। लक्ष्मी वा, आमच्या रशीमध्ये हार्ट तयार झालं। जवळून घे का मस्त। सकाळी सकाळी कोंबड्याचा रसा कोंबड्याचं दिल वरती आलं। उज्ज्वला मामीचं गुड्डी मावशीचं दिल आहे ती। किती छान आलंय खरंच ते। आमचं एकीसाठी केळवणचं डेकोरेशन चालू आहे आणि हा आमचा मामा आम्हाला त्रास देतोय, काहीच मदत करत नाहीये। काही खरंय काय, नुसता बडबड करतोय, काही होत नाहीये आणि सगळं मीच करतोय। हा, असं बोलतोय फक्त, केव्हाच असं बोलतोय, बाकी काहीच होत नाही। तिकडे आमची मामी बिचारी काम करून करून आरती होते। तिने एकदम प्रेमाने आमच्या दीदीसाठी जेवण बनवलं, त्याच्यात हर्ट तयार झाले। तुम्हाला दाखवते मी। इकडे सगळ्या मावश्या माम्या काम्या करतायत, मस्त काम्या करतायत आणि हे पोरं मस्ती करतायत। आणि हे थोडस झालेलं आहे, आता करायचंय मामाच्या मार्गदर्शनात। किती प्राऊड फील करतो ना, करत काही नाही पण प्राऊड फील करायचंय आम्हाला।
हे बघा इथे चालली आहे दोघं भाऊ बहिणींची मस्ती. हे बघ एक इथे एक हे खरं नाही यांचं. मग इथं बी लाव नाही तर काही तिथं नाही. हो ते पागल आदमी. हे बघ हे जे आहेत ना हे बघ हे घुंगरू. मामी गंमत बघू राहिली इथं आमची. अरे हिंदी में बात करो ना. त्याला पहिले खाऊ घालायचं. हे बघ इथं म्हणलं. एका घंटा. अगं आहे 2-3 येते मावशी तशा ते प्रकारचे. लावायचे. हां. आणि हे आहे फायनल लुक आमच्या दीदीच्या केळवणचं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने दीदी आणि ते आले, मस्त आम्ही वेलकम केलं त्यांचं. आणि लहान मुलं अशी हेल्प करत होते फोटोशूटला आमच्या इथे. इथे माझी मम्मी ऑप्शन करताना दीदीचं आणि मावशी काकान त्यांचं ऑप्शन झाल्यानंतर मग दीदीने एंट्री केली. ये दीदू मध्ये. खरंच आवडलं. खूप छान. बस चल आता मध्ये बस. बस या काका मावशी जेवण करणं चहा पिणं. बसा बसा बसा. हा शिव बैस तू बैस. थोडं पुढे सरकी बस. मला पहिले फोटो काढून फोटो मला पहिले पूजा ती ठेवून द्या मला फोटो काढू दे ना. मग याची कशी पूजा करतो. भाऊ तू इकडं बैस रे. तर अशा प्रकारे दीदीचं केळवण पार पडलं. त्यांचं वेलकम केलं गेलं. त्याच्यानंतर त्यांची जेवणं झाली. मग आम्ही फोटोशूट केलं आणि मग सगळ्यांनी मिळून नंतर मग तिला गिफ्ट वगैरे दिले, जे आहेर वगैरे द्यायचे असतात. म्हणजे मामानी काही मम्मीने त्यांनी असे आहेर दिले. आणि त्याच्यानंतर मग सगळे जेवणात वगैरे खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भूक लागली होती. त्याच्यामुळे मग आम्ही पुढचा व्लॉग मी शूट नाही केला जास्त. डायरेक्ट एंडिंग म्हणजे जे आम्ही डेकोरेशन केलं होतं त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते घरी गेले आणि डेकोरेशन जे केलं होतं ते काढायचं होतं. मग त्याचाच मी व्लॉग शूट केला. तर किती वेळ लागला करायला आणि काढायला काहीच वेळ लागणार नाही बघ. तर बस आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन दीदीच्या लग्नाचे व्लॉग येत राहतील. तर ते व्लॉग पाहण्यासाठी मॅप्स लाईफला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.